किचन मध्ये आता जेनव्हीव आलेले आहेत। आपली पहिली रेसिपी काय मला सांगा? मार्झपॅन। मार्झपॅन, ओके, याचा अर्थ काय? मार्झपॅन म्हणजे काजूने बनवलेला स्वीट, काजू पेस्टने बनवलेला स्वीट। काजू ओके, साहित्य सांगता का मला? साहित्य काजू पेस्ट, काजू 2 तास भिजून ठेवलेले, काजू पेस्ट, रोज वॉटर आणि एग व्हाईट मध्ये पेस्ट केलेला आहे। 200 ग्राम काजूचा पेस्ट असला तर 400 ग्राम साखर। ओके, कॉर्नफ्लोअर डस्टिंग करायसाठी, कलर्स लेमन, रेड, ग्रीन, पिंक। ओके ओके, हे रोज वॉटर आहे, त्यामध्ये पेस्ट केलेले आहे। हे डेकोरेटिव्ह लीव्स, ते काजू। ओके, साहित्य बघितलेलं आहे, पण अजून 2 गोष्टी राहिल्या आहेत। हे काय हो? हे साचे आहेत। हे डो प्रिपेअर झाल्याच्या नंतर ह्याच्या साचेमध्ये घालायचं आणि डस्ट करायचं आहे। ओके, आणि नंतर मग कौतुक करायची। हे ब्रश वरून मला तेच वाटतंय। होय, नंतर तुम्ही रंगवणार काहीतरी। ओके, उत्कंठा वाढली माझी। साहित्य बघितलेलं आहे, आता आपण काय करतोय? पहिल्यांदा काजूचं पेस्ट आपण भांड तिथे गरम करत ठेवलेलं आहे। मार्झपॅन करताना थिक बॉटम पॅन पाहिजे ह्याला। ओके, थिक बॉटम पॅन आणि दुप्पट साखर। हा, ही काजू पेस्ट कशी बनवली? म्हणजे साधे काजू घेऊन त्याला 2 तास भिजवलेले आहेत। बर, गरम पाणी, साधं पाणी? ओके, आणि मग त्याला पेस्ट केली आहे। त्याला पेस्ट मध्ये रोज वॉटर घातलंय, फक्त रोज, साधा पाणी अजिबात नाही। मिक्सर मधून काढलं? हो, मिक्सर मधून काढलंय। रोज वॉटर आणि 1 अंड्याचा व्हाईट, बस, दॅट्स इट। आणि याला स्टर करायचं तर पॅन सुट्टीपर्यंत। साधारण किती वेळ लागतो? आता साधारण 20-25 30 मिनिट्स, डिपेंड्स। पण मला एक सांगा, मगाशी तुम्ही म्हणाल पॅन सुटायला पाहिजे, म्हणजे काय हो? म्हणजे हे एक डो प्रमाणे व्हायला पाहिजे, थिक, त्याची कन्सिस्टन्सी थिक व्हायला पाहिजे। आता हे पातळ आहे ना, थिक व्हायला पाहिजे। ओके, म्हणजे हे असं आहे का ते? हो म्हणजे असंच ना? ओके, मग आपण आता ते ठेवून देऊया। आता हाताला तुमचे हात चिपत बसायला लागेल माझं। 30 मिनिटं तुम्ही ढवळत राहिलात तर। ओके, हे घेऊन आपण पुढे जाऊ। ते बंद करू का? ओके, आता मला सांगा काय काय करायचं? आता हे डो व्हाईट आहे, त्याला कलर करायचे, डिफरंट कलर्स। आमच्याकडे 4 कलर आहे, ते 4ही कलर लावायला लागणार। आता एक प्लेट द्या मला। हे लेमन कलर आहे। अच्छा, हार्डली 1 थेंब घ्यायचा? 1 थेंब, दॅट्स इट। असा 1 डो तुम्ही तयार केलेला आहे, पण तुम्ही तयार केलेले अजून मी 4 डो वरती काढतोय, जे ऑलरेडी कलरफुल आहेत। ओके ओके, 4 वेगवेगळे कलर्स आमच्याकडे रेडी आहेत। त्याला मोल्ड मध्ये घालूया आणि डस्ट करूया, डिफरंट कलर्स। आता हे साचे अलग अलग आहेत। जिथे आपल्याला लीव्स आहेत तिकडे ग्रीन कलर, जिथे फुलं आहेत तिकडे पिंक, येलो, पीच, कुठेही काही पण भरू शकतो। ओके 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 ओके, हे ग्रीन, आणि इकडे हे फ्रूट मोल्ड आहे। हे तुम्हाला कसं सुचलं? हे बाजारात अवेलेबल मिळतात ना, तर आपण इझिली दुकानदारात काय मागायचं? म्हणजे काय? मार्झपॅन साचे। मार्झपॅन साचे, ओके। मस्त बनले। डिफरंट साचे, डिफरंट कलर्स, आणि हाताने बनवायचे। ह्याला एक राऊंड शेप द्यायचा, ओके, मग त्याला लांबट शेप द्यायचा आणि त्याला गोल फिरवायचा। ओके, हे लीव्स इझिली बाजारात मिळतात। बर, आणि हे एक पीच, हे पण लॉंग, त्याला प्रेस करून हातानेच त्याला एक लीफ। आता एक ऍपल करूया। त्याला पण राऊंड बॉल, लॉंग, आणि मध्ये प्रेस करायचा, आणि ह्याला डिफरंट लीव आहे। ओके ओके, ह्याला हे सुकल्यानंतर ह्याला पेंट करायचं, पण मी आता पेंट करून दाखवते।
बर. ओके. सो फास्ट Fast. अँड सो परफेक्ट. येस. आज काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि इंटरेस्टिंग बघायला मिळालं. काय तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या बघू. मॅझेपेन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेल्या काजूची पेस्ट, रोज कलर, अंड्याचा पांढरा बलक, साखर, कॉर्नफ्लोर, खायचे रंग, गुलाब पाणी, गार्निशिंग साठी रेडीमेड लीव्स. कृती: प्रथम भिजवलेले काजू आणि अंड एकत्र वाटून पेस्ट तयार करावी. पॅन मध्ये ही काजूची पेस्ट दुप्पट साखर घालून 40 ते 45 मिनिटं शिजवून घट्ट करून घ्यावी. एका प्लेट मध्ये या काजूच्या मिश्रणाचा गोळा घ्यावा. वेगवेगळे खायचे रंग त्यामध्ये घालून रंगीत काजू पेस्ट तयार करावी. हे रंगीत काजू पेस्टचं मिश्रण साच्यामध्ये घालावं आणि वेगवेगळ्या फळांच्या आकाराचे मॅझेपेन तयार करावेत.